नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या उद्धव ठाकरे यांच्या उभाटा शिवसेनेतले खासदार फुटतायत, लवकरच आमदार फुटतील, त्याच्यानंतर नगरसेवक फुटतील. हा सध्या हॉट विषय आहे, ताजा तवाना विषय आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. आणि मी जेव्हा बोलतोय, हा व्हिडिओ बनवतोय, तो दिवस म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, 19 जून 2026. मी तुम्हाला आठवण करून देतो, बरोबर 4 वर्षापूर्वी 2022 19 जून त्याच षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत होता. आणि त्याचे प्रमुख पाहुणे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्या मंचावर अखंड शिवसेनेचे अनेक नेते बसलेले होते आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सुद्धा समावेश होता. अनेकांची भाषणं झाली होती आणि त्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांना सुद्धा आवाहन करण्यात आलं होतं, त्यांचं नाव पुकारण्यात आलं होतं की तुम्ही आता भाषण करा. पण एकनाथ शिंदे यांनी भाषण केलेलं नव्हतं. त्यांनी राहू दे मी नाही बोलणार आज असं टाळलं होतं. आणि त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की माझ्या वडिलांनी, बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की आईचं दूध विकणारे आपल्याला सोबत नकोत. आता हे उद्धव ठाकरे कोणाला उद्देशून बोलले होते हे मला तरी माहिती नाही. पण जे लोक पक्षात राहून गद्दारी करतात त्यांच्याकडेच उद्धव ठाकरेंचा रोख होता. आणि अवघ्या 24 तासात 20 जून 2022 विधान परिषदेचं मतदान झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी 20-22 काहीतरी आमदार हे मुंबई सोडून गुजरातला गेले, सुरतला गेले आणि तिथून पुढे गुवाहाटी वगैरे वगैरे इतिहास तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर उरलेली शिवसेना घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपली राजकीय वाटचाल चालू ठेवली होती. एकनाथ शिंदे फुटले, त्यांच्याबरोबर 40 पेक्षा अधिक आमदार गेले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचं नाव आणि निशाण आयोगाने त्यांना दिलं. सुप्रीम कोर्टात त्याच्यावरची केस अजूनही पेंडिंग आहे. हा सगळा इतिहास घडून गेल्यानंतर 4 वर्ष उलटतात आणि परत एकदा उरलेली जी उभाठा शिवसेना आहे त्याच्यात परत फाटाफूट होते. मग उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून काय करतायत? पक्षाचा अध्यक्ष, पक्षाचा सर्वोच्च नेता हा एक प्रकारे त्या पक्षाचं आणि त्या पक्षाच्या हिताचा कस्टोडियन असतो, राखणदार असतो. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नंतरच्या काळात पक्षप्रमुख झाले तेव्हा त्यांना कस्टोडियन म्हणून, राखणदार म्हणून आपला पक्ष सांभाळता आला नाही. म्हणूनच 4 वर्षापूर्वी त्या पक्षात फूट पडली. आणि त्यातून जाऊन आता मशाल या वेगळ्या चिन्हावर उभाठा शिवसेना या नावाने जे 9 खासदार तुम्ही निवडून आणलेत किंवा 20 आमदार निवडून आणलेत त्यांच्यात छलबिचल असेल तर दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापलीकडे आपलं काही चुकलं का बघितलं पाहिजे. पण ते होत नाही. नुसती तोंड बाटिलकी चालू आहे. आणि मी वारंवार सांगतो, उद्धव ठाकरे यांच्या कालखंडामध्ये शिवसेना ही जमिनीपेक्षा हेडक्वार्टर्स मध्ये म्हणजे सेना भवन मध्ये शिल्लक राहिली. शिवसेनेच्या गजबजलेल्या शाखा जवळपास ओस पडलेल्या आहेत. शिवसेना म्हणजे कोर्टात आरोपी म्हणून जाणारा एक पक्ष होता, तो आज याचिका करता पक्ष म्हणून जातो. हा फार मोठा फरक आहे. 60 वर्षात शिवसेना कुठून कुठे आली हे बघायचं असेल तर शिवसेना हा कोर्टामध्ये आरोपी असायचा, आज तो याचिका करता आहे. याचिका करणारा तो याचक असतो हे वेगळं सांगायला नको. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मीडियामधली तोंड पाटीलकी संपलेली नाही. याला धडा शिकवू, त्याला सरळ करू, हे करण्यात 6 वर्ष निघून गेली. पक्षाची नको इतकी पडझड झालेली आहे, बट्ट्या बोळ झालेला आहे, पण तोंड पाटीलकी थांबायला तयार नाही.
रोज कोणाला ना कोणाला धमकावणं चालू आहे. प्रवक्ते लोकांना धमकावतात, शिव्या शाप देतात आणि पक्ष नेते पक्षप्रमुख टोमणेबाजी करतात. त्यातून बाहेर पडायला हे लोक तयार नाही. आणि म्हणून आता जे काय काल सगळी अब्रू गेलेली आहे, मोठा डावपेच खेळला उद्धव ठाकरेंनी की लोकसभेच्या सभापतींना फुटणारे 6 खासदार भेटणार आहेत, तर त्याच्या आधी एक व्हीप काढून आपल्या पक्षाच्या सगळ्या लोकसभा खासदार राज्यसभा खासदारांची एक बैठक संसदीय शिवसेना पक्षाची बैठक बोलवली होती आणि त्याच्यासाठी व्हीप काढलाय. म्हणजे फार मोठा डावपेच असं आपण वर्णन ऐकलं. पण झालं काय? तुम्ही मातोश्रीवर आठवडाभर आधी जी बैठक बोलवली होती त्याला यातले बहुतांश खासदार आले नाहीत का 3-4 आले होते आणि 1-2 का ऑनलाईन बैठकीला आले. पण जी 18 तारीखला बैठक बोलवली होती त्या बैठकीला सुद्धा पत्रकार परिषद घेणारे 3 खासदार सोडून लोकसभेचे उबाठा सेनेचे खासदार फिरकले सुद्धा नाहीत. आणि मग आता त्याच्यावर अपात्रता होणार का, त्याच्याविषयी काय होणार, कायदेशीर कारवाई होणार का, नोटीस देणार का, या बातम्या रंगायला लागल्या. आणि मग नेहमीप्रमाणे शिवसेनेचे अत्यंत लोकप्रिय प्रवक्ते, पत्रकारांमध्ये लोकप्रिय प्रवक्ते, त्यांनी शिव्याशाप द्यायला सुरुवात केली. आणि त्यांनी ऑपरेशन टायगरच्या विरुद्ध ऑपरेशन तोडवा हे नवीन शब्द प्रचारात आणला. शिवसेनेतल्या फाटाफुटीसाठी उदय सामंत किंवा शिंदे गटाकडून, शिंदे शिवसेनेकडून एक शब्द वापरला जातो, ऑपरेशन टायगर. कारण भाजप कोणाची फोडाफोडी करत असेल, तोडातोडी करत असेल तर त्याला ऑपरेशन लोटस म्हणायची फॅशन आहे. शिवसेनेची ओळख टायगर म्हणजे वाघ अशी आहे. आणि त्यामुळे असेल कदाचित एकनाथ शिंदेकडून जे इतर पक्षांचे उमेदवार किंवा नगरसेवक आमदार फोडायचे असतात त्याला ऑपरेशन टायगर संबोधलं जातं. त्यामुळे ऑपरेशन टायगर याविषयी गेले 7-8 महिन्यापासून, कदाचित वर्षभर हा विषय चालू आहे. अधूनमधून कधी नरेश मस्के असतील, उदय सामंत असतील किंवा संजय शिरसाट असतील यांच्याकडून हे ऑपरेशन टायगर शब्द ऐकायला मिळतो. आणि त्या ऑपरेशन टायगरचा एक पंजा लागलाय आणि 6 खासदारांचा लचका तुटलाय. ते बघितल्यानंतर शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते खवळलेले आहेत आणि त्यांनी घोषणा केली आहे की ऑपरेशन तोडवा. ऑपरेशन तोडवा म्हणजे सरळ शब्दात सांगायचं तर एकनाथ शिंदेला तोडवा. जे जे फुटणारे खासदार आहेत किंवा त्यांना फोडणारे त्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आणि घरात जाऊन तोडवा असा आदेश उबाठा सेनेच्या प्रवक्त्यांनी उर्वरित शिवसेना जी आहे त्यांना दिले. उर्वरित शिवसैनिक आहे त्यांना दिलंय. आता उर्वरित किती आहेत हे त्या व्हीप काढलेल्या बैठकीतून आपल्याला कळलं. 9 पैकी कसे बसे 3 लोक हजर झाले, 6 आले नाहीत आणि दिल्लीत असून आले नाहीत. गंमत ती आहे मित्रांनो. आणि मग मला शिवसेनेचा इतिहास आठवला. शिवसेना ही आता 60 वर्षाची झालेली आहे. 60 वर्षाची झालेली आहे. आणि ती शिवसेना कशी वाढली आजच्या किती लोकांना माहिती आहे? ते मध्ये कोणतो हिंदी कॉमेडियन आहे कुणाल कामरा, त्याने केलं ठाणे की रिक्षा वगैरे काहीतरी गाणं केलं होतं ना, चेहरे पे दाढी काहीतरी चष्मा वगैरे. तो ठाण्याचे शिंदे आहेत. आणि ठाण्याचे शिंदे म्हणजे काय हे अलीकडच्या पत्रकारांना बहुतेक माहिती नाहीये. बहुतेक माहिती नाही. अगदी जे शिवसेनेचं आपण फार मोठे जाणकार आहोत आणि शिवसेनेची काही ती आईने ठाकरी आपण लिहिली आहे, शिवसेनेची डायरी आपणच लिहिली आहे इतिहासाची, शिवसेनेचा इतिहास आपणच लिहिलाय असे बोलणारे आहेत. त्यांना एक गोष्ट माहित नाही की जो बंड केलेला एकनाथ शिंदे आहे तो ठाण्यातला पहिलाच शिंदे नाही जो शिवसेनेला नडला.
उद्धव ठाकरेंना नडला तो ठाण्यातला शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे हा ठाण्यातला पहिला शिंदे नाही. ठाण्यातला पहिला शिंदे जवळजवळ 50 वर्षापूर्वीच आहे, ज्याचं नाव मारोतराव शिंदे. शिवसेनेने अगदी पहिली निवडणूक लढवली 1967 साली का 68 67च आहे मला वाटतं. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका 67च्या झाल्या आणि त्यानंतर ठाणे नगर परिषद होती, नगरपालिका होती, महापालिका नव्हती. अशा वेळेला शिवसेनेने जेव्हा 20% राजकारण आणि 80% समाजकारण अशी भूमिका घेऊन निवडणुकीमध्ये उतरायचं ठरवलं, तेव्हा पहिली निवडणूक लढवली ती ठाणे नगरपालिकेची होती. प्रजा समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून, युती करून शिवसेनेने ती निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये या युतीला बहुमत मिळालं होतं आणि बहुमतानंतर वसंतराव मराठे हे शिवसेनेचे ठाण्यातले पहिले नगराध्यक्ष झाले. रादर शिवसेनेच्या इतिहासामध्ये निवडणुका लढवून कुठली तरी सत्ता मिळवणारा आणि नगराध्यक्ष किंवा पदाधिकारी होणारा पहिला माणूस वसंतराव मराठे होते. त्यांनी एक स्थानिक पातळीवर शिवगर्जना नावाचं साप्ताहिक सुद्धा चालवलेलं होतं. त्यांच्यानंतर मला वाटतं मारोतराव शिंदे हे ठाण्यातले शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले होते. कदाचित उपनगराध्यक्ष असतील, मला तेवढं नक्की आठवत नाही की मारोतराव शिंदे नगराध्यक्ष होते की उपनगराध्यक्ष होते. आणि त्या कालखंडामध्ये 1970च्या काळामध्ये एक बातमी अशीच बाहेर आली, जसं आता सूत्रांकडून येतात तशी एक बातमी आली होती की मारोतराव शिंदे हे लवकरच काँग्रेस पक्षात जाणार आहेत. आणि तेव्हा संतप्त झालेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इशारा दिला होता, जो जो शिवसैनिक फुटेल, शिवसेना सोडेल, त्याची गाढवावरून धिंड काढली जाईल. आणि लवकरच सूत्रांच्या बातम्या खऱ्या ठरल्या आणि मारोतराव शिंदे हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्यांनी शिवसेनेची घटस्फोट घेतला होता. प्रश्न असा होता की आता त्याची धिंड कशी काढायची, पण त्यांना अर्थात सरकारने संरक्षण दिलं वगैरे वगैरे वगैरे. मला वाटते आता ठाण्यामध्ये कुठेतरी मी एक मारोतराव शिंदे यांच्या नावाचा रस्ता सुद्धा बघितलाय, ते हयात नाहीये. पण तो पहिला शिंदे आहे जो शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना प्रमुख यांना नडलेला होता. तेव्हा तुडवा जेव्हा म्हटलं जातं, ऑपरेशन तुडवा म्हटलं जातं, तेव्हा मला मारोतराव शिंदे आठवले. आजच्या पत्रकारांच्या पिढीला मारोतराव शिंदे ठाणे हे ऐकून सुद्धा माहिती नसेल. तेव्हा ऑपरेशन तुडवा सुरू करणारे जे आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की ऑपरेशन तुडवा नंतर सुरू करा. आधी झालेलं एक बाळासाहेबांचं वचन आहे की जो शिवसेना सोडेल, शिवसेना फुटून बाहेर पडेल, त्याची गाढवावरून धिंड काढली जाईल. तेव्हा त्या मारोतराव शिंदेची धिंड आधी राहिलेली आहे, थकबाकी आहे, ती पूर्ण करा. आणि मग हे फुटणारे खासदार आमदार कोण असतील त्यांना खुशाल तुडवा. एकनाथ शिंदेला पण तुडवा, पण एकनाथ शिंदेना तुडवण्याच्या आधी एक मारोतराव शिंदे नावाचा ठाण्याचाच शिंदे आहे, त्याची राहिलेली धिंड आहे, तेवढं काम उरकून या. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.